तुमच्या सगळ्यांसाठी मी काही विचार केलाय ज्यामुळं तुम्ही काही कमवू शकाल, कामधंदा वाढवू शकेल तुमच्या लोकांचा. कसं? फुलिया आणि जोखू भाऊ, तुम्ही दोघं फार दुरून कपडे आणता ना. आता त्याही पेक्षा जास्त दुरून कपडे आणा. कपडे वाढल तर कमाई बी वाढल ना. होय, ते तर ठीक आहे, पण आम्ही तर इतकंच काम करताना थकून जातोय. मग यापेक्षा लांब कसं काय जाणार? ही काम करल तुमच्यासाठी. हिला पण काम मिळेल काय? ठीक आहे ना. आणि फुलिया, तू काळजी करू नको. आणि सुरुवातीला मी थोडे पैसे देईन आणि महिन्याच्या शेवट पगार तुम्ही द्या. हा, हे घे. घे, मदत कर त्यांची. हा, घे. घे फुलिया. अगं ठेव. बघ, काळजी करू नको, कमाई वाढल. अरे वा जिजाबाई, हे काम तर एकदम झाकच केलं तुम्ही. अरे याचं आमचं किती भलं होणार आहे. जोकू भाऊ, भलं तर सगळ्यांचंच करायचं आहे. अजून काय काय करू शकतो विचार करूया आपण. जिजाबाईंचा, 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 जिजाबाईंचा. यावेळेस मी जे कारस्थान रचतेय ना, त्यामध्ये तू नक्कीच फसणार भीमराव. कशी माणसं असतात ना या दुनियेत, जी माणसं कालपोतर तुमच्या सोबत होती, आज तीच माणसं आईंचा जय जयकार करतात. काही हरकत नाही रमा. माणसाची प्रवृत्ती असते आपल्या फायदा आणि नुकसानाचा हिशोब वर्तमानात करू इच्छितो, आणि ह्यात काही वाईटही नाहीये. वाईट का नाहीये? वाईट आहे. आणि वाईट हे आहे का तुमची साथ सोडून वर्तमानात तर चांगलं जगू शकतात, पण पिढ्यांना नाही सावरू शकत. आणि माणूस तो चांगला आहे जो समद्यांसाठी उभा राहतो. मग त्या योग्य गोष्टीला सोडायला किती बी प्रबोधन देऊ द्या. आणि तुम्हाला माहितीये, आई आपल्या माहेराहून पैसे आणून सगळ्यांना का वाटतायत? वाटत नाहीयेत, त्या उचकवतायत लोकांना, आणि ते हे चुकीचं करतायत. आणि आईंच्या बोलण्यात येऊन सगळ्या बायका चुकीचं करतायत. बाकीचे सोडा, फुलिया काकी बी चुकीचं वागतात. चांगलं वाटलं हे ऐकून. तू हा सगळा विचार करते, ह्यातच सगळं आलं. पण ह्या जगात सगळेजण रमाबाई सारखं नाही बघत. ह्या जगात जास्तीत जास्त लोक रमाबाई सारखे कधी होऊ पण शकत नाही, आणि ह्या गोष्टीला आपण स्वीकारलं पाहिजे. रमा, जास्त विचार करू नकोस. दादा सोड, दादा सोड, दादा सोड ना. हे काय करताय नरोत्तम जोशी? नाही नाही, हे सोड ना. तुम्ही नका जाऊ तिकडे. कसं बोलतेस तू रमा? हे सगळं बघून सुद्धा डोळे बंद करून जाऊ शकत नाही आपण इथून. काही पण बोलू नकोस. नाही नाही, दादा सोड ना. अहो नरोत्तम जोशी, तिथेच थांब. दादा सोड ना. दादा, बरं झालं, बरं झालं तू इथे आलास भीमराव. आज मी तुला आमच्या संस्कृती, आमच्या परंपरेचं साक्षात दर्शन घडवणार आहे भीमराव. बघ,
पण तुम्ही यांचे हात असे बांधून का ठेवले? त्यासाठीच म्हणजे तुझ्यासारखे मतिभ्रष्ट लोक इच्छा असून सुद्धा हिला आमच्या सामाजिक परंपरेपासून दूर घेऊन जाऊ शकत नाहीत भीमराव. वा वा जोशीजी वा, मी तुमचं या गोष्टीसाठी अभिनंदन करते. खूप खूप अभिनंदन. अरे, ज्या बहिणीने तुमच्या हातात राखी बांधली त्याच बहिणीचे हात तुम्ही रश्शीने बांधले. वा. नरोत्तमजी, प्रत्येक रक्षाबंधनला तुम्ही यांना सुरक्षेचं वचन देत असाल, पण आज ह्यांच्यासाठी सगळ्यात मोठं संकट तुम्हीच झाला आहात. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज? लाज तर त्यांना वाटायला हवी जे वारंवार आपली लायकी विसरतात आणि वारंवार हकलवून लावल्यावरही पुन्हा पुन्हा परत येतात. बरं झालं की तुम्ही सगळेच आला. तुम्हा सगळ्यांना इथे याकरता बोलवलं गेलं आहे की म्हणजे तिच्या करणेची क्षमा आम्ही तुम्हा सगळ्यांकडे मागू शकू आणि तुम्हा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छा झालेल्या सर्व चुकांची सुधारणा करू शकू. माझे पती गेले यात माझी काय चूक आहे जे तुम्ही सगळे मला शिक्षा देत आहे? ज्या कुटुंबातल्या मुली आपले संस्कार विसरतात त्या कुटुंबासाठी आणि तिच्या आई वडिलांसाठी खूप मोठं पाप आहे आणि हे पाप आमच्याकडून झालं आणि यासाठी मी इथे तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. कसं बोलतायत तुम्ही? ह्यांचा पती वारला, ह्यात ह्या संस्कारहीन कशा असतील? रमा, तुझ्या नवऱ्याला इथून घेऊन जा. नाही. हा इथेच थांबणार, बघणार आणि समजणार की विधवा धर्माचं पालन न करणे सुद्धा आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही सगळे हिचं दैनंदिन जीवन निर्धारित करा. आजपासून ही तुमच्याद्वारे निर्धारित केलेल्या दिनचर्येचेच पालन करणार आहे. अरे ऐका, जनार्दन, नटवर, सकाराम, जोखू, इकडे इकडे इकडे. अरे रामजी कुठे आहे? अरे काय झालं हितेश भाऊ? अरे भीमराव ना पुन्हा एकदा नरोत्तम जोशी बाकीच्यांना नडून बसलाय. हा, तर विचार केला जरा रामजीला सांगूया. जेव्हा हे बाप बेटे धावतात, पळतात, संकटात असतात ना तेव्हा लई मजा येते. अगदी बरोबर बोलला ना हितेश भाऊ. आणि कुठे जाणार तो? घरातच असतात. चला मजा घेऊया थोडी. कुठं? रामजी सगळं काही शिकवावं लागेल का तुम्हा लोकांना? प्रत्येक गोष्ट त्यांना सांगणं गरजेचं नाही आहे. काही गोष्टी लपवायला बी पाहिजे. त्यांना वाटतंय मुलगा वकिलाकडे गेलाय त्यांचा, त्यातच ते अडकले. तर या अडकण्याचा मजा घ्या की आणि हे विचार करा भीमच्या अडचणी अजून कशा वाढल्या पाहिजे. ठीक आहे नरोत्तम, तर जे काही ही लोक सांगतील ते लिहायला सुरू कर. त्याला कागद दे. हो हो ठीक आहे. सांगावे. असं नका करू. यांना दिनचर्या नका समजावू. थोडं जीव लावा, थोडी साथ द्या यांची. नशिबाने आधीच यांच्यासोबत वाईट केलंय. तुम्ही किमान मलम तरी लावा त्यावर. हा, तर तुम्ही सर्वांनी सांगा नियम. हिने आपला सगळा वेळ
पूजा अर्चना आणि भजन कीर्तनातच लावला पाहिजे. लिह. पूजा पाठ भजन कीर्तन करावं लागेल. जेवणात पण साधं जेवण, ते पण विना मसाल्याचं. का तुम्ही अशी कोणावर जबरदस्ती कशी करू शकता की हे करायला हवं ते नको करायला हवं? का तुम्ही चुकीचं करताय हे? चला. थांब. इथेच थांबणार तू, इथेच. आणि बघशील. आणखी काही सांगा. पतीच्या मृत्यूनंतर हिचं जीवन अर्ध झालं आहे, म्हणून इथून पुढे ही फक्त अर्ध भोजनच करेल. ली देवेंद्र, फक्त अर्ध जेवण. आणि हिला स्वतःला कोणत्याही शुभ कार्यापासून दूर राहायला हवं. आजपासून हिचं आयुष्य साधेपणानं राहील. आजपासून हिच्या आयुष्यात ना रंग असेल, ना चव असेल, ना उत्साह असेल. शुभमंगल कार्यापासून वेगळी राहील. तिचं आयुष्य सात्विक राहील, जेवण सात्विक राहील. लसूण, कांदा, मसाले रहित साधा उकळलेलं जेवण तुला खावं लागेल. अहो हे काय बोलताय तुम्ही? खूप वर्षांपूर्वी मी साताऱ्यात ऐकलं होतं, असेच बोलत होते तिथले लोक. पण ते सातारा होतं, हे मुंबई आहे. इतके वर्ष उलटून गेले, काही विकासच नाही. हे बघा, माझं म्हणणं ऐका. महात्मा ज्योतिबा फुलेंचं आश्रम आहे विधवांसाठी, तिथे पाठवा त्यांना, मी घेऊन जातो. चला. ए, थांब. हा इथेच थांबणार. सोड रमा, मी असा इथे शांत नाही बसू शकत. थांब भीमराव. आपली जात आणि आपली लायकी विसरू नकोस. पुढे येऊन कोणालाही भ्रष्ट केलंस तर परिणाम वाईट होतील. तुम्ही सगळे आणखी नियम सांगा. आणखी एक गोष्ट, जे नियम जे आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलेत, जर हिने एका आठवड्यात योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न नाही केला तर आम्ही सगळे मिळून हिला मारून टाकू. मारून टाकू हिला. तुमच्या पेन्शनच्या कमाईनी नाही केलंय काहीच, आणि नाही तुमच्या मुला आणि सुनेच्या कमाईनी केलंय. आणि भाऊजी, तुमच्या पेन्शनचे पैसे होतातच किती. माझी बिचारी नणंद घरातलं साधं मीठ पण जोडू शकत नाही, मग दुसऱ्यांची काय मदत करेल? हो हो, खूप कमी पेन्शन मिळते मला. गरीब आहे, काम करत नाही, बेकार आहे. प्रश्न तो नाहीये की जिजाबाई कुठल्या पैशाने ही नाटकं करतीये, तर प्रश्न हा आहे त्या घरात माहित नाही किती वेळा अडचणी आल्या, तेव्हा तर ती माहेरून कधी पैसे घेऊन नाही आली, आणि आज अचानक माहेरहून पैसे घेऊन उडवायला लागली. काय काय म्हणालात तुम्ही? पैसे उडवते मी? तुम्ही आणि तुमचा तो भीम जेव्हा लोकांची मदत करतो ते महान काम, आणि मी मदत केली तर ते पैसे उडवणं झालं काय? फरक आहे. जिजाबाई, दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे.
दादा आणि भीम दुसऱ्यांची मदत दुसऱ्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी करतात. आणि तू हे सगळं भीम आणि रमाचं आयुष्य खराब करण्यासाठी करतेस. पण काय बी असो, माझी नणंद मेहनत करून त्या लोकांचं आयुष्य चांगलं करते. मग चांगलंच आहे ना. चांगल्या कर्माचं फळ तिला चांगलंच मिळणार. रमा सोड. काय आहे हे सगळं? शपथ देऊन तू मला तिथून इकडे घेऊन आलीस आणि तिथे ते निर्मलाजींसोबत काय काय करत असतील? कोणत्या सामाजिक पुस्तकात लिहिलंय जर त्यांच्या हिशोबाने विधवा धर्माचं पालन ह्यांनी नाही केलं तर मारून टाकतील? म्हणजे ह्यांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही? कोणत्या सामाजिक पुस्तकात लिहिलंय की जर त्यांनी विधवा धर्माचं पालन सुरू नाही केलं तर त्यांना मारून टाकतील, तरच ह्यांची परंपरा आणि संस्कृती समृद्ध होईल? नाही होणार, नाही होणार. परंतु सामाजिक वाईट चालींचा नियमन तर असंच चालतं. वाईट चालींचं कोणतं पुस्तक नसतं भीमराव. समाजातील काही कट्टर लोक चिडून काहीतरी बोलतात आणि हळूहळू तोच नियम बनतो. ह्यामुळे त्या नियमांना बदलणं गरजेचं आहे सर. मला बदलावे लागतील कारण मी शिकलेलो आहे. योग्य आणि अयोग्यमध्ये फरक समजतो मला. लहानपणापासून अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आलो आणि तुम्हालाही करावं लागेल कारण तुम्ही वकील आहात, कायद्याचे शिपाई आहात तुम्ही. वकील साहेब, हे कसं काय समजवू ह्यांना? ह्यांना समजतच नाहीये का हे निर्मलाजींची मदत नाही करू शकत. कारण निर्मलाजी आणि ह्यांच्यामध्ये लय लोक आहेत आणि ते सगळे ह्यांचे शत्रू आहेत. प्रयत्न करून तर बघू शकतो ना सर. यापेक्षा बरं झालं असतं की तुम्ही सगळ्यांनी विष देऊन मला मारलं असतं. पुढेकर. आता अजूनही जिद्द आहे हिच्यात. बघतेस नाही आई, आठवते तुला लहानपणी देखील अशी जिद्द करायची जेव्हा मी विद्यालयात शिकण्यासाठी जायचो. ही जिद्द करायची की हिला सुद्धा शिकायचंय. सगळे टोकायचे हिला की मुलींची जात शिकून सवरून काय करणार, परंतु हिने नाही मानलं. हिने शिकण्याची जिद्द पूर्ण केली. आज हिच्या शिकण्या सवरण्याचा फायदा हिला देखील होणार आणि आपल्याला देखील होणार. बघ बघ, लक्ष देऊन वाच आणि समजून सुद्धा घे, कारण तुझं पुढचं जीवन तुला याच प्रकारे जगायचंय. 7 दिवसात तू लोकांना एका आदर्श विधवेप्रमाणे दिसायला हवीस. नाहीतर लोक येऊन तुला मारतील आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. जगाने काहीही बोलू दे, पण तुम्ही तर माझ्यासाठी माझे आई बाबा आणि दादा आहात ना. पण तुमच्यासाठी मी फक्त एक विधवा आहे. तुमची लेक राहिले आणि नाही तुझी बहीण. यांना जाऊन काहीच दिवस झालेत आणि तुम्ही म्हणताय मी 7 दिवसात विधवा धर्माचं पालन करू. थोडी तरी कीव करा. सुधा, 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 सुधा. सर, हे कोणाला आवाज देताय तुम्ही? सुधा माझी मुलगी आहे, तिलाच बोलवतो. पण त्या इथून तुमचा आवाज कसा ऐकतील? तेच तर समजावायचंय. आवाज उठवून सुद्धा कुणापर्यंत आवाज पोहोचत नसेल, मग त्यावेळेला आवाज देऊन काही उपयोग नाही. मग कितीही आवाज द्या, यावेळी काही फरक पडणार नाही. आणि मी कायद्याचा रक्षक आहे.
न्यायालयात मी लढेन, समाजात कदाचित नाही. तर यावेळी योग्य हेच असेल की चल ऑफिसमध्ये जाऊन काम करूया. आणि पिढ्यानपिढ्या आमची जात त्यांची सेवा करत आली. आम्ही नोकर बनून बी त्यांच्या घराच्या आत नाही घुसू शकलो, तर मग इथे त्यांचा विरोध करून त्यांच्या घरातल्या मुलीची मदत करून कसं काय आम्ही त्यांच्या घरामध्ये घुसू शकतो?